कोरोनाची लस घेणारे जगातील पहिली पुरुष व्यक्ती विल्यम शेक्सपियर यांचं निधन झालेलं आहे। इंग्लंडमध्ये ज्या रुग्णालयात कोरोनाचा डोस घेतला तिथेच 81 वर्षीय शेक्सपियर यांनी शेवटचा श्वास घेतला। शेक्सपियर अन्य आजारांनी देखील त्रस्त होते। मागच्या वर्षी शेक्सपियर यांनी फायझर बायोटेकची लस घेतलेली होती। त्यांनी लस घेण्यापूर्वी केवळ काही मिनिटे अगोदर 91 वर्षांच्या मार्गारेट किनन यांनी विद्यापीठ रुग्णालयात कोरोनाचा डोस घेतला होता। 22 एप्रिलपासून लागू केलेली नियमावली आणि 1 मे पासूनच्या कठोर निर्बंधांमुळे दुसरी कोरोनाची लाट आटोक्यात आली आहे। मुंबईत महिनाभरात 1,54,953 जण कोरोनामुक्त झाले। प्रतिबंधित भागातील संख्या तब्बल 7,301 न कमी झाली आहे। त्यामुळे नियमांच्या कचाट्यात सापडलेल्या 15,15,000 रहिवाशांची मुंबईतल्या सुटका झाली आहे। अमेरिकन औषध कंपनी फायझर बायोएनटेकनं भारताला 5 कोटी लसीचे डोस देण्याची तयारी दर्शवली आहे। पण फायझरची लस दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा कायदेशीर पेच निर्माण झाल्यास कंपनी उत्तरदायी राहणार नाही, असं कंपनीनं स्पष्ट केलंय। भारताची स्वदेशी लस कोवॅक्सिन लशीला अमेरिकेतही आपत्कालीन मान्यता मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं अधिक माहिती मागवली आहे। भारत बायोटेकची भागीदार ॲक्युझेन कंपनीनं सर्व माहितीचा एक संच अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाला सादर केलाय। आता लवकरच कोवॅक्सिनला अमेरिकेतही परवानगी मिळणार आहे। पंजाब आणि दिल्लीला लस पुरवठ्याला नकार देणाऱ्या परदेशी कंपन्यांच्या लसी मुंबई महापालिकेला मात्र उपलब्ध होतील असे संकेत आहेत। स्पुटनिकसह ॲस्ट्राझेनेका, फायझर मुंबई महापालिकेला पुरवण्याची तयारी 8 पुरवठादारांनी दाखवलेली आहे। महापालिकेनं निविदेला 1 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे। स्पुटनिक व्ही ही लस लवकरच मुंबईत एंट्री करतेय। विशेष म्हणजे मुंबई सेंट्रल आणि आगरीपाडा रहिवासी संघटना ALM ने ही लस मिळवलेली आहे। पुढच्या आठवड्यात मुंबई सेंट्रल आगरीपाड्यातील नागरिकांना ही लस दिली जाईल। डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी सोबत त्यांनी टायअप केलंय, त्यांच्याकडून ही लस दिली जाईल। मुंबईत सध्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी दिल्या जात आहेत, पण ALMच्या माध्यमातून पहिल्यांदाच मुंबईत स्पुटनिकची एंट्री होतीये। ALMच्या विभागात 80 इमारती असून त्यातल्या 6 ते 7 हजार जणांना ही लस दिली जाईल। गर्भवती महिलांना ही लस देण्याच्या मुंबई महापालिकेच्या घोषणेवरून राज्य सरकारनं असहमती दर्शवली आहे। गर्भवती महिलांना लस देण्याबाबत राष्ट्रीय धोरणात उल्लेख नाही, फक्त स्तनदा मातांना लसीकरणाचा उल्लेख आहे आणि राष्ट्रीय धोरण महाराष्ट्र सरकार नाकारत नाही, असं अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी स्पष्ट केलंय। मुंबईत जवळपास 1/3 नमुन्यांमध्ये B.1.617 हा कोरोनाचा व्हेरियंट आढळलाय। हा व्हेरियंट पहिल्यांदा विदर्भात आढळलेला होता। तब्बल 44 देशांमध्ये कोरोनाच्या या व्हेरियंटची लागण झाल्याचं दिसून आलंय। मुंबईत तपासलेल्या 165 सॅम्पल्सपैकी 51 सॅम्पल्सही याच कोरोना व्हेरियंटची आहेत। मुंबईतले बाधित झालेले 94% कोरोना रुग्ण आता कोरोना मुक्त झालेत। मुंबईतला रुग्णवाढीचा दर 0.19% पर्यंत खाली आलाय, तर रुग्ण दुपटीचा कालावधी 345 दिवसांवर गेलाय। 24 तासात 1427 जण कोरोनामुक्त झालेले आहेत मुंबईत, तर एकूण बाधितांचा आकडा आता आजवरच्या 6,99,000 इतका झालाय। ऑगस्ट अखेर पुण्यातून कोवॅक्सिनचं उत्पादन होणार आहे। पुण्यातल्या मांजरी इथं भारत बायोटेक कंपनीला जागा देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। सध्या विविध नियामक परवानग्या, शास्त्रज्ञ आणि अभियंते भरती प्रक्रिया आणि यंत्रसामग्री तपासणी अशा 3 टप्प्यांवरती प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। औरंगाबादेत म्युकरमायकोसिसवरती उपचार सुरू असताना 24 वर्षीय डॉक्टर राहुल पवार यांचा आज मृत्यू झालाय। गेली 20 दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू होते। सुरुवातीला कोरोना आणि नंतर काळ्या बुरशीनं त्यांना गाठलं होतं। डॉक्टर राहुल यांचे आईवडील ऊसतोड कामगार आहेत। राहुल यांच्या आईवडिलांनी 8 लाखांचं कर्ज घेऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला। MGM हॉस्पिटलनं सुद्धा त्यांना मदत केली, मात्र राहुल यांची प्रकृती गंभीर झाली होती। आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। हिंगोलीतल्या शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांसोबत नातेवाईक थांबतात, सतत सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करतात। जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी अनेकदा कोविड वॉर्डात पाहणी करतात। नुकतंच
40 नातेवाईकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण रुग्णांकडे हॉस्पिटलचे कर्मचारी लक्ष देत नाहीत, त्यामुळे थांबावं लागतं असं नातेवाईकांचं म्हणणं आहे. बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर 31 मे पर्यंत पुन्हा बीड जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला होता. परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आता 31 मे पर्यंत हा लॉकडाऊन असेल. वापरलेले पीपीई किट सर्रासपणे रस्त्यावरती फेकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार परळीत उघड झालाय. या प्रकारामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. यातच एका वेडसर व्यक्तीनं हे फेकलेलं पीपीई किट घालत शहरात धुमाकूळ घातला. वापरलेलं पीपीई किट आणि मास्क घालून परळीच्या रस्त्यावरती हा वेडा फिरत असल्याचं दिसून आलं. नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यात 142 जणांना म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. विशेष म्हणजे त्यात 18 रुग्ण नॉन कोविड आहेत, म्हणजे ज्यांना कोरोना झालेला नव्हता. कोरोना न झालेल्या 18 जणांना देखील म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. म्युकरमायकोसिसमुळे नांदेड जिल्ह्यात 20 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालाय, तर 60 रुग्ण बरे झालेत. नवी मुंबई शहर बसवणाऱ्या सिडकोनं आर्थिकदृष्ट्या सक्षम मुंबई ठाण्यासाठी 70 कोटी रुपये खर्च करत कोविड रुग्णालये उभारली. मात्र नवी मुंबईत ती उभारण्यात आली नाहीत. कोरोना काळामध्ये नवी मुंबईकरांना त्यामुळे अनेक गैरसोयींना सामोरं जावं लागलं. केवळ सिडको एक्झिबिशन सेंटर कोविड सेंटर म्हणून उपलब्ध करून देण्यापलीकडे सिडकोकडून नवी मुंबईकरांना काही मिळालं नाही असा आरोप केला जातोय. बारामतीत बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवून विकणाऱ्या टोळीला मदत करणाऱ्या डॉक्टर स्वप्नील नरुटेला अटक करण्यात आली आहे. बारामती पोलिसांनी 17 एप्रिलला पॅरासिटामॉल वापरून बनावट रेमडेसिवीर बनवून ते 35,000 विकल्याप्रकरणी 4 जणांना अटक केली होती. तपास केला असता त्यात अजून 3 जण असून एक डॉक्टर असल्याचं पुढे आलं. डॉक्टर नरुटे कोरोना रुग्णांना संपर्क करून बनावट रेमडेसिवीर घ्यायला लावायचा. डॉक्टरला यातून प्रत्येक इंजेक्शन मागे 3,500 रुपये कमिशन मिळायचं. पुण्यातील लसीकरण केंद्रावर लस देण्यासाठी वापरले जाणारे सिरिंज म्हणजेच इंजेक्शन 50% खराब निघतायत. सिरिंज दाबले जात नसल्यानं 0.2 ml इतका डोस वाया जातोय, जे की खूप गंभीर बाब आहे. इतकंच नाही तर अनेक सिरिंज या डोस देताना अक्षरशः लीक होत आहेत. तक्रार करूनही इकडे दुर्लक्ष केलं जात आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न होत आंदोलन केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी जितेंद्र भावे यांना काल नाशकात अटक करण्यात आली होती. मात्र रात्री 11 वाजता त्यांची सुटका करण्यात आली. रुग्णाचं 1,40,000 रुपये डिपॉझिट परत मिळावं यासाठी भावे यांनी काल रुग्णालयात आंदोलन केलं होतं. कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक असलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण बंद करण्याच्या सूचना सरकारनं केल्या. त्यामुळे ग्रामीण भागातल्या कोरोना रुग्णांची क्वारंटाईन होण्यासाठी फार मोठी अडचण झाली. रेड झोन असलेल्या सातारा जिल्ह्यातल्या केंजळ ग्रामपंचायतीनं मात्र ही अडचण दूर करण्यासाठी गावातच संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारला. गावात धूळखात पडलेलं प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातच तरुण ग्रामपंचायत सदस्यांनी साफसफाई केली. केंजळमध्ये सातारा जिल्ह्यातलं दुसरं आणि वाई तालुक्यातलं पहिलं विलगीकरण केंद्र उभारण्यात आलंय. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातल्या खरेपाटातील 50 गावांचा पाणी प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. खासदार सुनील तटकरे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसह शहापाडा धरणाची पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत 30 कोटींची योजना मंजूर करण्यात आली आहे. हेटवणे धरणाचं पाणी शहापाडा धरणात सोडण्यात येईल. तिथून खारेपाटातील गावांना हे पाणी पुरवलं जाईल. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कोविड वॉर्डांची पाहणी त्यांनी आज केली. जानेवारी महिन्यात शिशु केअर युनिटमध्ये आग लागली होती. त्याला 5 महिने झाले तरी फायर सेफ्टी यंत्रणा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्याबद्दल फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली. तसंच धान खरेदी सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांच्या व्यथाही त्यांनी जाणून घेतल्या. जळगावच्या मुक्ताईनगर नगर परिषदेतील भाजपच्या 7 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मुंबईतल्या वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश करत सर्व 7 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलही उपस्थित होते. खडसेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ही सरशी मानली जाते. दरम्यान वस्तुस्थिती वेगळी आहे. अपात्रतेच्या भीतीपोटी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलंय.
5 नगरसेवक अपक्षासहित गेलेले दिसत आहे. त्यातले 3 नगरसेवक जे आहे त्यांच्यावर त्यांनी अतिक्रमण केलं, बनावट दाखला जोडलेला आहे. या कारणासाठी त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्याकडे हिअरिंग सुरू आहे. 1 तारखेला ते हिअरिंग आहे. एक नगरसेविका आधीच त्याच्यामधून 4 मुलं तिला होते, त्यामुळे तिचा नगरसेवक अपात्र झालेली आहे. अपात्रतेच्या भीतीपोटी हे नगरसेवक त्या ठिकाणी गेलेले दिसत आहेत. ह्यांना सांगण्यात आलं की तुम्ही अपात्र झाले तरी मंत्र्याकडून आम्ही याचा स्टे घेऊ आणि तुमचं नगरसेवकपद शाबूत ठेवू. यंदाच्या वर्षी मुलांची शाळा पुस्तकांशिवायच सुरू होणार आहे, कारण शाळेच्या पहिल्या दिवशी दरवर्षी विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जातात. मात्र यंदा छपाई अभावी ऑनलाईन पुस्तकं डाउनलोड करावी लागणार आहेत. त्यानुसार बालभारतीने ebalbharati.in या अधिकृत वेबसाईटवरती पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत. PSIच्या शारीरिक चाचणीचे निकष बदलण्यात आले. शारीरिक चाचणीत 60 पेक्षा जास्त गुण असणाऱ्यांनाच मुलाखतीला बोलावण्यात येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं हा मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता PSI होण्यासाठी शारीरिक चाचणीत 60 पेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे. दहावी बाबत शिक्षण विभाग 1 ते 2 दिवसात 2 महत्त्वाचे GR काढणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना कसं उत्तीर्ण करायचं याबाबतचे निकष ठरवणारा हा GR असणार आहे. तर 11वीचे प्रवेश कसे होणार याबाबतचा दुसरा GR शिक्षण विभाग काढणार आहे. या दोन्ही GRची माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली जाईल. त्यासाठीचं प्रतिज्ञापत्र आहे ते राज्य सरकारनं तयार केल्याची माहिती समोर येते. यावर्षी मे महिना संपत आला तरी बालभारतीचं पाठ्यपुस्तक छपाईचं काम झालेलं नाही. त्यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांची शाळा पाठ्यपुस्तकांविनाच होण्याची शक्यता आहे. छपाईसाठी लागणाऱ्या कागदाच्या खरेदीवरती याचिका प्रलंबित आहे. त्यामुळे शाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच 14 जूनपर्यंत पुस्तकं उपलब्ध होणार नाहीत. उत्तर मुंबई काँग्रेसच्या वतीनं मोदी सरकार विरोधात मानवी साखळी तयार करून आंदोलन करण्यात आलं. कांदिवली पूर्व इथं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं. यावेळी मोदीजी हमारे बच्चों की वॅक्सीन विदेश को क्यों भेजी अशा प्रकारे फलक घेऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. केंद्राकडून महाराष्ट्रात लसीचा पुरवठा केला जात नाही असा आरोप काँग्रेसने केलाय. डॉक्टर तन्मय बोराच्या भूमिकेविरोधात कोल्हापुरात मराठा समाज आक्रमक झाला. सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेचे सदस्य डॉक्टर तन्मय बोरा यांच्या कोल्हापुरातल्या रुग्णालयासमोर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलचे बोर्ड फाडले. अखेर डॉक्टर तन्मय बोरा यांनी बाहेर येत मराठा समाजाची माफी मागितली. गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे. बहुजन समाजातल्या लोकांना जो न्याय मिळतो तोच मराठा समाजातील लोकांना मिळावा अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडली आहे. मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनीही एकत्र यावं असं ते म्हणाले. संभाजीराजे उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. कोल्हापुरात केंद्र सरकार विरोधात सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं. बिंदू चौकात हे आंदोलन झालं. आंदोलनावेळी पोलीस आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. दिल्लीतल्या आंदोलनाला 6 महिने उलटून गेले तरीही केंद्राकडून त्याची दखल घेतली जात नाही याचा निषेध नोंदवण्यात आला. खासगी हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न होत आंदोलन केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी जितेंद्र भावे यांना काल नाशिकमध्ये अटक झाली होती. मात्र रात्री 11 वाजता त्यांची सुटका करण्यात आली. नाशिकमधल्या वॉकहार्ट हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणतीही तक्रार नसल्यानं भावेंना पोलिसांनी सोडलं. दरम्यान संचारबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी भावेंसह 40 समर्थकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले. रुग्णाचं 1,40,000 रुपये डिपॉझिट परत मिळावं यासाठी भावे यांनी हे आंदोलन केलं होतं. कठोर निर्बंधांचं उल्लंघन करून अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या वस्तूंची ऑनलाईन विक्री कशी होते असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केलाय. टाळेबंदी आणि आर्थिक निर्बंधांमुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत देणार का अशी विचारणाही न्यायालयानं केली आहे. उल्हासनगरात 16 शिक्षकांवरती बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. 20 वर्ष शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना कामावरून काढून टाकण्यात आलंय. सेवा सदन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इरा पूर्व प्राथमिक विद्यालय आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ही घटना घडली आहे. शाळेची फी पालक भरत नसल्यानं शाळेचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर आहे.
केंद्र सरकारचा बुलेट ट्रेन प्रकल्प रखडणार असून 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणं अशक्य असल्याचं नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशननं स्पष्ट केलंय. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचं काम रखडलंय. वांद्रे कुर्ला स्थानक उभारणीची निविदाही वारंवार पुढे ढकलण्यात येतेय. एकंदरीतच महाराष्ट्रासह अन्य राज्यातील अनेक कामं रेंगाळल्यानं बुलेट ट्रेन रखडणार आहे. दुसरीकडे मुंबईतल्या मोनो रेल्वेचं उत्पन्न घटलंय. मुंबईकरांना जलद प्रवास घडवण्यासाठी सेवेत रुजू झालेल्या वडाळा ते संत गाडगे महाराज चौक मार्गावरील मोनो रेल्वेच्या उत्पन्न आणि खर्चातील तफावत दिवसेंदिवस वाढतीये. ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 या काळात मोनोला 7 कोटी रुपये उत्पन्न मिळालं तर तब्बल 96 कोटी 29 लाख रुपये खर्च झाले. मीरा रोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर रेल्वेतून एक 7 वर्षांचा मुलगा खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी होमगार्ड सय्यद बाबू शेख यांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारून मुलाला वाचवलं. या बहादूर कामगिरीबद्दल सय्यद बाबू शेख यांना रेल्वे पोलीस आयुक्तांनी रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवलंय. मुंबईतल्या दादर चैत्यभूमीवरती उभारण्यात येणाऱ्या सेल्फी पॉइंटला आरपीआयचा विरोध आहे. चैत्यभूमी परिसरामध्ये सेल्फी पॉइंट उभारू नये यासाठी रिपाईच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. दरम्यान पालिकेनं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी संपर्क साधला. त्यावर उद्या चर्चा होणार आहे. त्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील 90% नालेसफाई पूर्ण झाली आहे असा दावा करण्यात आलाय. काम अंतिम टप्प्यात असल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलाय. 22 फेब्रुवारीपासून नालेसफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत नालेसफाईचे शहरात 96%, उपनगरात 91% तर पश्चिम उपनगरात 94% काम पूर्ण झालंय. अंतिम टप्प्यात आलेली नालेसफाईची कामं येत्या 31 मे पूर्वी पूर्ण होतील असा दावाही अधिकाऱ्यांनी केलाय. सोलापूर जिल्ह्यातील जमगाव इथल्या महेश म्हस्के या युवकानं पिंपळाच्या पानावर तसंच केळीच्या आणि नारळाच्या पानावर विविध कोरीव कलाकृती केल्या. विशेष म्हणजे महेश एका डोळ्यानं अंध आहे. कोविड काळात कोरोना जनजागृती करण्यासाठी केळीच्या पानावर सुंदर अशा कलाकृती महेश यांनी साकारल्या. त्यामुळे सोशल मीडियासह राजकीय क्षेत्रातूनही महेश यांचं कौतुक होतंय. वाशिम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील वटफळ मेद्रा या गावात बिबट्या विहिरीत पडला. पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या शेत शिवारातील विहिरीत पडल्यानंतर वन विभागाला याची माहिती देण्यात आली. लगेचच बिबट्याला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. जिल्ह्यात काही ठिकाणी भीषण पाणी टंचाई आहे. याची झळ वन्य प्राण्यांना देखील बसतीये. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेलं दुर्मिळ खवल्या मांजर लातूर शहरातील मानवी वस्तीत आढळून आलं. तवरजा कॉलनी इथल्या संजय येरमे यांच्या बोरवेल चेंबरमध्ये हे खवल्या मांजर दबा धरून बसलं होतं. प्राणीमित्र भीमाशंकर गाढवे आणि श्याम सुरवसे यांनी खवल्या मांजराला सुखरूपणे बाहेर काढलं. वनविभागाला याची माहिती देण्यात आली. वनविभागाच्या आरक्षित जंगलात खवल्या मांजराला सोडून देण्यात आलं. रत्नागिरीजवळ काळबादेवी इथं एका मच्छीमाराच्या जाळ्यात तब्बल 150 किलोचा वाघळी मासा सापडला. नितेश शिवलकर यांच्या जाळीत हा मासा अडकला. या माशाची वाहतूक करताना संपूर्ण टेम्पो व्यापून गेलेला होता. पण एवढा मोठा मासा मिळूनही कोरोनामुळे अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे त्यांचा पुरता हिरमोड झाला. रत्नागिरीत पांढरा कावळा आढळलाय. काळबादेवी गावामध्ये शेखर शेटे यांच्या अंगणात हा पांढरा कावळा वास्तव्यालाय. या कावळ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. पण ही वेगळी प्रजाती नाही आहे, तर कावळ्यांमध्ये अनुवंशिक बदल झाल्यामुळे कावळ्याचा रंग पांढरा झाल्याचं तज्ज्ञ सांगतात. या वर्षातलं पहिलं खग्रास चंद्रग्रहण आणि सुपरमून असे 2 महत्त्वाचे खगोलीय योग बुधवारी एकाच दिवशी जुळून आले. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आज चंद्र पृथ्वीच्या जवळ आला असल्यानं सुपरमूनचं दर्शन संपूर्ण भारतातून होतंय. मात्र चंद्रग्रहण यंदा भारतातून दिसणार नाही. दुसरीकडे सुपरमूनचं दर्शन मात्र साध्या डोळ्यांनी घेता येतं. चंद्रबिंब 14% मोठं आणि 30% जास्त तेजस्वी दिसतंय. रात्रभर चंद्राचं सुंदर आणि मनोहारी दर्शन होणार आहे.
श्रीलंकेच्या समुद्रात मालवाहू जहाजाला लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीलंकन बंदरात MV एक्सप्रेस पर्ल या मालवाहू जहाजाला काल भीषण आग लागली. या जहाजात ज्वलनशील पदार्थ आहेत, त्यामुळे 24 तासांनंतरही ही आग विझवण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे या परिसरातल्या समुद्रात सगळीकडे तेलाचा थर साचलेला बघायला मिळतोय. तसंच काही काळात हे मालवाहू जहाज बुडण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत सुदैवानं कोणती जीवितहानी झालेली नाही. या जहाजावरती असलेल्या लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे. भारतीय तटरक्षक दलाचं जहाज ही आग विझवण्याचे प्रयत्न करत आहे. हे जहाज 15 मे रोजी गुजरातच्या हजिरा पोर्टवरून कोलंबो मार्गे सिंगापूरसाठी रवाना झालं होतं. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इस्लामबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. इस्लामोफोबियासह भेदभावाच्या तक्रारींबाबत कन्झर्वेटिव्ह पक्षानं दिलेल्या अहवालावर बोलताना त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. बुरखा परिधान करून जाणाऱ्या मुस्लिम महिला या लेटर बॉक्स सारख्या दिसतात असं विधान त्यांनी 2018 मध्ये केलं होतं. कॉटन किंग प्रस्तुत महाराष्ट्र सुपरफास्ट. प्रस्तुतकर्ता कॉटन किंग व्हाईट वेस्ट. वाइडेस्ट रेंज ऑफ व्हाईट्स इन 100% कॉटन. छत्रपतींचा विचार म्हणजे